सांगली जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी निवडणुकीत एकीकडे स्वतंत्र लढण्याच्या दृष्टीने व्यूहरचना सुरू असताना दुसरीकडे आघाडीच्या चर्चाही जोरात सुरू आहेत। उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मंगळवारी सेमी फायनलचा दिवस असतानाही आघाडी किंवा युतीचा निर्णय झालेला नव्हता। सर्वच प्रमुख पक्षांच्या नेत्यांमध्ये दिवसभर चर्चेच्या फेऱ्या आणि बैठका सुरू होत्या। भाजपा विरोधात सर्व पक्ष एकत्र येऊन आघाडी उभी करण्याच्या दृष्टीने चर्चेची दिशा आहे। जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी निवडणुकीत एकीकडे स्वतंत्र लढण्याच्या दृष्टीने व्यूहरचना सुरू असताना दुसरीकडे आघाडीच्या चर्चाही जोरात सुरू आहेत। उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मंगळवारी सेमीफायनलचा दिवस असतानाही आघाडी किंवा युतीचा निर्णय झालेला नव्हता। सर्वच प्रमुख पक्षांच्या नेत्यांमध्ये दिवसभर चर्चेच्या फेऱ्या आणि बैठका सुरू होत्या। भाजपा विरोधात सर्व पक्ष एकत्र येऊन आघाडी उभी करण्याच्या दृष्टीने चर्चेची दिशा आहे। उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी एकच दिवस शिल्लक असतानाही मंगळवारी सायंकाळपर्यंत कोणत्याही पक्षाची उमेदवारी यादी जाहीर झालेली नव्हती। सर्वच पक्षांनी मुलाखतींची प्रक्रियाही पूर्ण केलेली नाही। इच्छुकांना निर्णय न दिल्याने त्यांच्यात संभ्रमावस्था निर्माण झाली। पक्षांनी त्यांना ताटकळत ठेवले। उमेदवारी निश्चित असलेल्या इच्छुकांना प्रचाराची सुरुवात करण्याचे अनधिकृत निरोप दिलेत। सर्वच पक्षांनी प्रसंगी स्वतंत्र लढण्याची तयारी ठेवली। त्याचवेळी आघाडीसाठीही वाटाघाटी सुरू केलेत। त्याच दृष्टीने सोमवारी दिवसभर राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांच्या बैठका सुरू होत्या। आघाडी किंवा युती झाल्यास पक्षांच्या वाट्याला कमी जागा येतील। परिणामी असंतुष्टांना आवर घालण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असेल। आघाडीचे नेमके चित्र सोमवारीच स्पष्ट होण्याची शक्यता आहे। दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसकडून काँग्रेससोबत हात मिळवण्याचीही शक्यता आहे। भाजपची वाटचाल सध्या तरी एकला चलो रे च्या दिशेने असल्याचं दिसत आहे। महापालिका निवडणुकीत स्वतंत्र लढण्यानंतर बहुमतात गेलेल्या भाजपने जिल्हा परिषदेसाठी महापालिकेचाच पॅटर्न राबवायचं ठरवल्याची चिन्हे आहेत। दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस मात्र एकत्र येणार असल्याचे संकेत वरिष्ठांकडून मिळत आहेत। शिंदे सेना आणि जनसुराज्य पक्षांचेही उमेदवार रिंगणात उतरणार आहेत। सर्वच पक्षात इच्छुकांची संख्या खूपच मोठी आहे, त्यामुळे बंडखोरांचे पीक येणारे हे निश्चित आहे। पक्षांतर्गत बंडाळी टाळण्यासाठी सर्वच पक्षात इच्छुकांची संख्या खूपच मोठी आहे, त्यामुळे बंडखोरांचे पीक येणार हे निश्चित आहे। पक्षांतर्गत बंडाळी टाळण्यासाठी उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या काही तासात एबी फॉर्म देण्याची खेळी पक्षांकडून केली जाऊ शकते। सोमवारी जिल्ह्याभरात मोठ्या संख्येने अर्ज दाखल झालेत, पण त्यामध्ये युती किंवा आघाडीचे अधिकृतरित्या घोषित उमेदवार नव्हते। उमेदवारी निश्चित असलेल्या इच्छुकांना पक्ष नेत्यांनी अर्ज भरण्याचे तोंडी आदेश दिलेत। त्यांना ऐनवेळी एबी फॉर्म दिला जाऊ शकतो। उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी बुधवार दिनांक 21 दुपारी 3 वाजेपर्यंत मुदत आहे। अर्ज दाखल करण्याच्या 16 ते 19 जानेवारी या कालावधीत जिल्ह्याभरात अत्यल्प अर्ज दाखल झालेत। सोमवारी त्यांची संख्या वाढली। बुधवारी शेवटच्या दिवशी मात्र गर्दी होण्याची शक्यता आहे। गुरुवारी अर्जाची छाननी होणार असून माघारीसाठी आठवड्याभराची म्हणजेच 27 जानेवारीपर्यंतची मुदत आहे।